गुरुचरित्र अध्याय 4 मराठी भावार्थ दत्त जन्माची कथा। ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले। मारीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलक, ऋतू आणि वशिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य। यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली। अत्री ऋषीची भार्या अनुसया ही सर्व पतिव्रतात श्रेष्ठ व जगदंबा होती। तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकले असेल कोणी नाही। प्रत्येक चंद्र तिचा पुत्र, तिचे रूप काय वर्णावे। ती पतीची उत्तम सेवा करीत असे। ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले। इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषीचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली। अत्री ऋषीची पत्नी अनुसया काया वाचा मने व भक्तीने पती सेवा करत असे। अतिथी पूजन ही मोठ्या आनंदाने करते। कोणीही अतिथी त्या आश्रमातून विमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती। तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले। हे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश हे पतिव्रता अनुसयाचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवू किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले। सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यंगत म्हणून आले। अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते। तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयेला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो। तुमच्या आश्रमात अभ्यंगताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत। हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्यपान आदी देऊन व स्नान करवया सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केले। अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत, अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे। अतिथी अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसवयास आसने मांडली। भाज्या व स्वयंपाक घेऊन आली। तेव्हा ते तिला म्हणाले, हे स्त्री, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत, तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे। तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही। असे अतिथीचे वचन ऐकून अनुसयाने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहे, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत। अतिथी विमुख जातील तर आपला तपाची हानी होईल। अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू। माझे मन निर्मळ आहे, तो दुष्ट मदन मला काय करील। पतीचे जो तपोबल आहे तेच मला तारेल असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छाप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढीन। मग तिने स्वयंपाक घरात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला, हे अतिथी माझे बालक आहेत। सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नदोक घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिघे अतिथी बालक होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती। ते बालके पाहून अनुसया चकित झाली। भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली। त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले। एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांचे क्षुधेचे निवारण केले। त्यांना पाळण्यात झोपवले। अत्री भार्या अनुसयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती। ती आता ब्रह्मा, विष्णू, महेश यांची
माता झाली. तिची कीर्ती त्रिलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. हीच खरी अतिथी येण्याची वेळ. असे आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन करीत आहे व पाळण्यात तिने बालके आहेत. अनुसयेने झालेला वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला. ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि त्यांना लगेच त्यांनी नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषे अनुसये, तुझे तप व हिचे पतिव्रत्य अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसयेच्या इच्छाप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावेत. या तिन्ही बालकांनी एक रूप असावे. त्याप्रमाणे अनुसयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्यांचे नाव दत्तात्रेय असून सिद्ध गुरुचे मूळपीठ तेच आहेत. पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वासा. या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली. ती गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वासा म्हणाले. विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रीजवळ राहिला.